नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कोरेगाव पोलीस ठाणे गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे का? प्रभारी अधिकारी घनश्याम बल्लाळ यांच्या कारभारावर आमदार शशिकांत शिंदेंचा विधान परिषद घणाघात. कोरेगाव पोलीस ठाण्यात बेकायदेशीर धंदे, 2 नंबरचे व्यवसाय, गुन्हेगारांना मोकळे रान आणि सामान्य नागरिकांना पोलिसी त्रास असे गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारला विधान परिषदेत अक्षरशः धारेवर धरले. हिवाळी अधिवेशनात शनिवारी दुपारी 4:15च्या सुमारास हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी कोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घनश्याम बल्लाळ यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आमदार शिंदे म्हणाले की कोरेगाव परिसरात सर्रास अवैध धंदे सुरू आहेत. मारहाण, खून यासारखे गंभीर गुन्ह्यातील आरोपी खुलेआम फिरत आहेत. 2 नंबरचे धंदे करायचे असतील तर करा असा सल्ला देणाऱ्या पोलिसांच्या ऑडिओ क्लिप्स माझ्याकडे आहेत. हे केवळ आरोप नाही तर पुराव्यांसह वास्तव आहे. त्यांनी पुढे सांगितले की कोणतेही कारण नसताना स्वतःच्या बाबतीत 2 वेळा पोलीस घरी आले. याबाबत पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले असतानाही आजपर्यंत कोणतीही चौकशी झालेली नाही. हे पोलीस का आले, कुणाच्या सांगण्यावरून आले, हा प्रश्न अनुत्तरित आहे असेही त्यांनी सभागृहात ठणकावून सांगितले. गुटखाबंदी असतानाही परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू आहे. हा गुटखा येतो कुठून, त्यावर कारवाई का होत नाही? अवैध धंदे सुरू असतानाच मकोका लावण्याचा प्रयत्न केला जातो. हे कितपत योग्य आहे असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला. राजकीय हस्तक्षेपामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेची अवस्था बिकट झाल्याचा आरोप करत आमदार शिंदे म्हणाले, कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बदलीचा दबाव टाकला जातो. गुन्हेगारांना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप होतो. त्यामुळे महाराष्ट्रातील गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढत आहे. ऑनलाईन जुगार आणि गेमिंगमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असल्याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की अनेक तरुण कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेत आहेत. सभागृहात चर्चा होते, आश्वासने दिली जातात, पण प्रत्यक्षात ऑनलाईन गेमिंगवर बंदी कुठे आहे, कारवाई कुठे आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कारवाई फक्त विरोधकांवर होते. आधी कारवाई करा असे सांगायचे आणि नंतर तोच माणूस तुमच्याकडे आला की कारवाई करू नका असे आदेश दिले जातात. ही सध्याची सत्ताधाऱ्यांची रणनीती आहे असा आरोप करत आमदार शिंदे यांनी सरकारवर तीव्र टीका केली. कोरेगाव पोलीस ठाणे आणि प्रभारी अधिकारी घनश्याम बल्लाळ यांच्या कारभाराची तातडीने सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा हा प्रश्न रस्त्यावर नेण्याचा इशाराही आमदार शशिकांत शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे दिला. महोदय, आज या असलेल्या मी पोलीस स्टेशनचा सांगतो. कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये बल्लाळ नावाचे अधिकारी आहेत, शिंदे साहेब. त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमधल्या मी तुम्हाला वाटलं क्लिप पाठवतो. हे गुन्हा कसा राजरोस करावा, या असलेल्या गुन्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये 2 नंबरचे धंदे चालू आहे. पण सर्रास मारहाण केलेले, खून करण्याचा प्रयत्न केलेले आरोपी सुद्धा मोकाट सोडलेले आहेत. मी तुमच्याकडे यादी देईल, वेळ फार घेता येत नाही. तर या सभागृहामध्ये मी गांभीर्याने आरोप केले. त्याची चौकशी करण्याच्या माझ्याकडे 2 वेळा पोलीस आले, काही कारण नव्हते. 2 वेळा त्याची चौकशीची SP ने ऑर्डर काढली. अजून चौकशी सुरू झाली नाही. का आले मला माहीत नाही, आणि आले तरी मी त्याची काळजी करत नाही. पण 2 वेळा न बोलता, एकदा तर नाईक साहेब दारू पिऊन पोलीस आला. मला माझे 2 मुलं अशी आहेत, गुंड आहेत, खून करतायत, आणि मी इथं आलेलो आहे, मला काही करून भेटायचं आहे. म्हणजे एवढी मोकळीक. आणि हे मी सरे कंप्लेंट केली, तक्रार केली, अजूनही SP किंवा कोणी DYSP कारवाई केली नाही. माझं तर सोडा, पण सामान्य माणसाच्या बाबतीमधला चर्चा जर सांगितली गेली, सभापती महोदय, व्हिडिओ क्लिप मी पेनड्राईव्ह देईल आपल्याला. सरळ सरळ सांगतात की तुम्हाला 2 नंबरचे धंदे करायचे ते करा. त्यांचं संभाषण आहे आणि ते मुक्तपणाने करा, अशा प्रकारची व्हिडिओ क्लिपसुद्धा आहे. मी एका अधिकाऱ्यांचं सांगतोय, परंतु तुमच्याकडे मी दिल्यानंतर मला वाटतं निदान SP आणि या सगळ्या लोकांना आपण सांगून
तशा पद्धतीची कारवाई करण्याचा प्रयत्न कराल अशी निश्चितपणाने अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. या असलेल्या याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी ज्यांना मारहाण झाली त्या लोकांना पाठीशी घातलंय हे येतच नाही. बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचे प्रकार आहे की सरळ सरळ या असलेल्या अधिकाऱ्यांना दबाव किंवा त्यांना मोकळीक दिली जाते. सरळ पैशाची मागणी करतात, तुमचे गुन्हे दाखवतो ते दाबतो, तुम्ही आम्हाला मदत करा. आणि या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये तुम्ही कारवाई आता कराल, नाही तर मार्चच्या अधिवेशनामध्ये या असलेल्या अधिकाऱ्याच्या विरोधात मग आम्हाला रितसर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला निश्चितपणाने भूमिका मांडावी लागेल. मला वाटतं की धाडस अधिकाऱ्यांचं कधी वाढतं, राजकीय हस्तक्षेपामुळे वाढतं. धाडस अधिकाऱ्यांचं कधी वाढतं की त्या असलेल्या सर्व भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यामुळे वाढतं.